बरेच दिवस झालं घरामध्ये हे फळ आलं नव्हतं, तर मग नवरोबाला म्हणलं, अहो दिसतंय तर मग घेऊन चला की, खूपच चांगलं आहे आणि पौष्टिक पण आहे आणि पिऊला पण माझ्या खूप जास्त आवडतं. मग काय दिसलं मार्केटमध्ये आता जास्त प्रमाणात विक्रीला चाललंय ना हे फळ, तर अक्षरशः लोक या फळांवरती तुटून पडल्यात माहितीये का. एवढं म्हणजे विक्री चाललंय ना, आणि जास्त जरी महाग जरी असलं ना, तर भरपूर लोक जास्त प्रमाणामध्ये या फळाला घेतायत बरं का आता सध्या. मग काय माझ्या एका इशाऱ्यावर नवरोबाने हे फळ घेतलं आणि मस्त असं घरी आणलं बरं का त्याला, आणि चांगल्या पद्धतीने म्हणलं आता पिऊला याचा ज्यूस बनवून द्यावा. मग काय आमच्या लाडूबाई राहतात होय, लगेचच मला कापायला लावलं. मग मस्त असं चाकून मीच कापून घेतलंय, कापण्या केल्या ह्याच्या, आणि चांगल्या पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं चांगलं ज्यूस बनवून देते म्हणलं तिला. एकदाच तिचं मन शांत होईल आणि ती खायला पण एकदम मस्त असं आवडीने खाईल. दुसऱ्या वेळेस नवरोबा लगेचच आवडीने आणतील पण तिच्यासाठी. आता हे फळ कापत असताना बघा की हात किती गुलाबी गुलाबी झालेत. हे मधून गुलाबी गुलाबीच फळ पण निघाले बरं का. काही फळ पांढरे पण निघतात, पण हे माझं मस्त रंगीबिरंगी निघले. मला फार कट करताना आनंद होत होता. मग लगेचच त्यामध्ये साखर टाकली, भरपूर सारं दूध घातलं आणि लगेचच मिक्सरच्या भांड्याचं टोपण लावलं बरं का, आणि मिक्सरमध्ये चांगलं असं बारीक फिरवून घेतलं. मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय आणि लगेचच मिक्सरचं टोपण उघडून बघते तर असला कलर दिसत होता ना जबरदस्त हे, आणि एकच नंबर असं झाला होता बरं का हे ज्यूस. मग काय तिच्या बरोबर आम्हाला पण राहावलं नाही म्हणून आम्ही नवरा बायकोने पण मस्त असा ज्यूस पिऊन घेतलाय. मग काय वरून लगेचच असं साईडला थोडंसं बाजूला कटिंग करून ठेवलं होतं मी ड्रॅगन फ्रूट टेस्ट टाकलं. मग तुम्ही पण पिऊन घ्या ड्रॅगन फ्रूट. जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.